श्री गणेशाय नमः। भवकानन वैश्वानरा अज्ञानतमच्छेदका भास्करा पूर्णसाक्षी परात्परा भक्ता खरा सदयतु। गंगा जय जैसे निर्मल तैसे तुझे मन कोमल तुझसी स्तविता प्रेमळ सत्वर त्यांते पावसी। विशेष गंगा जयाहुन आपुले असे महिमान पाप ताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती। स्वामी चरित्र कराया श्रवण श्रोते बैसले सावधान प्रसंगाहुनी प्रसंग पूर्ण रसभरित पुढे पुढे ज्यांचे सबल पूर्व पुण्य तया झाले स्वामी दर्शन ऐसे चोळाप्पा आदी करून भाग्यवंत सेवे करी। अक्कलकोट नगरात एक तप पर्यंत स्वामीराज वास करीत भक्त बहुत झाले। वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर म्हणती भोसल्यांचे भाग्य परम स्वामी रत्न लाभले उत्तम नृपतीही भक्त निस्सीम स्वामी चरणी चित्त त्यांचे तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयांसी। बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयांचे अंतरी विचारायसा पातला अक्कलकोटाहुनी स्वामीसी आणावे आपुल्या नगरासी। मग कोणे एके दिवशी सभे माझी बैसले दिवाण आणि सरदार मान करी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामीसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत त्याचा राखू सन्मान लागेल ते तुके देऊ धन ही वटपुरी वैकुंठ भुवन बसता स्वामी होईल कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना। तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपा लागी पर्येसा आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी तरी मी आणीन तयांसी निश्चय मानसी असो द्या। ऐसे ऐकोनी उत्तर संतोषला तो नृपवर तैसी सभा ही समग्र आनंदित झाली। संजीवनी विद्या साधाया करता शुक्राजवळी कच जाता देवी सन्मानिला होता बहुत आनंदे करोनी नृपती सह सकल जने त्यापरी तात्यासी सन्माने गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया बहुत धन देत नृपती सेवक दिधले सांगाती जावया अक्कलकोटाप्रती आज्ञा दिली तात्या ते तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुनी स्वामीची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुन भक्ती धन्य म्हणती तयांते अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक त्यात वरिष्ठ चोळाप्पादिक सेवे करी निस्सीम ऐसे पाहुन त्यांसी विचार पडला मानसी या नगरातुनी स्वामीसी कैसे नेऊ आपण अक्कलकोटीचे सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण स्वामींचेही मन रमोन गेले असे त्या ठाया प्रयत्नाती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर लढवोनी युक्ती ठोर कार्य आपण साधावे असा मनी विचार करोनी कार्य आरंभिले तात्यानी संतुष्ट रहावे सेवकजनी ऐसे सदा करिताती करोनी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने दिदली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले स्वामीची या पूजे प्रती नाना द्रव्ये समर्पिती जेणे सेवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा प्रसन्न व्हावे भक्त वत्सले कार्य साधावे आपुले म्हणोनी नाना उपाय केले द्रव्य वेचले तात्यानी ऐशियाने काही न झाले केले तितुके व्यर्थ गेले तात्यामनी खिन्न झाले विचार पडला तयांसी मग लढविली एक युक्ती एकांती गाठुनी चोळाप्पा प्रती त्याच लागी विनंती करीती
बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी ऐसे नाना प्रकारी चोराप्पा ते सांगितले द्रव्येण सर्ववशा चोरापासी लागली आशा तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल मग कोणे एके दिवशी करीत असता स्वामी सेवेसी यतिराज तया समयासी आनंद वृत्ती बैसले चोराप्पाने कर जोडोनी विनंती केली मधुर वचनी कृपालू होऊनी समर्थानी बडोद्या प्रती चलावे तेणे माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोराप्पा लागोन काय दिले सत्वर राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चलावे पुढील अध्यायी सुंदर कथा पावन होय श्रोता वक्ता श्री स्वामीराज वदविता निमित्त विष्णुदास असे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त पंचमाध्याय गोडहा श्रीरस्तु शुभं भवतु।